महाराष्ट्रामध्ये दुपारी 5 वाजेपर्यंत 53.51% मतदान, तर देशात 64.23% मतदान. उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याने बजावला मतदानाचा हक्क. श्रीराम प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान. मनोज जरांगे यांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदान करताना लेकरांना डोळ्यासमोर ठेवा, मतदारांना आवाहन. पुलोदचं सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि दादांनी केली ती गद्दारी. धनंजय मुंडेंचा शरद पवारांना सवाल. तर 2017ला गणेश चतुर्थीला कुठे कशी बैठक झाली याचे पुरावे. मुंडेंचा हल्लाबोल. नाशिकची जागा शिवसेनेचीच. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी उमेदवार घोषित करणार. संजय शिरसाट यांची माहिती. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंचं नाव चर्चेत, तर माणिकराव कोकाटेंचा हेमंत गोडसेंवर निशाणा. मुंबईत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार. उत्तर मध्य मुंबईत उमेदवारी न मिळाल्यानं नसीम खान नाराज. मुस्लिम मतं हवी तर उमेदवार का नको, खान यांचा सवाल. रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी फडणवीस प्रचार करणार. माढ्यामध्ये येत्या रविवारी 3 सभा घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट. निधी हवा असेल तर मत द्या या विधानाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली होती तक्रार. देशामध्ये यापुढे देखील ईव्हीएमनेच मतदान होणार. बॅलेट पेपर संदर्भातल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या. नांदेडच्या रामतीर्थ मैदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडलं. फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे 500 जणांचं मतदान. संबंधित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.